मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही कधी नोटीस केली आहे का की यापूर्वी लोकांकडे एवढ्या सुविधा नव्हत्या, पैसे नव्हते, मोबाईल नव्हता, पण तरी लोक मनाने जास्त आनंदी असायचे. पण आज आपल्याकडे सगळं आहे, पण मनाला शांती नाही. आजकाल अनेक तरुण मुलं मुली गर्दीत राहून सुद्धा एकटी पडली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, सोशल मीडियावर ते ॲक्टिव्ह असतात, पण खऱ्या आयुष्यात मात्र परिस्थिती वेगळीच असते. आजकालची जेनझी पिढी मी ठीक नाही हे बोलायला देखील घाबरतात. आजूबाजूला खूप लोकांचा गोंगाटा असला तरी स्वतःला एकटं समजू लागतात आणि मग काहीतरी चुकीचं पाऊल उचलतात. पण हे सगळं कशामुळे होतं? यामागे नेमकी कारणं काय आहेत? आजकालची मुलं इतकी डिप्रेशनमध्ये का जात आहेत? हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे कंपॅरिझन. स्वतःची सतत दुसऱ्यांशी तुलना करणं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही सोशल मीडियावर असता. इंस्टाग्राम उघडलं की कोणीतरी फिरायला गेलेलं दिसतं, कोणाकडे महागडी गाडी, कोणाचं परफेक्ट रिलेशनशिप, तर कोणाची सक्सेस स्टोरी. आणि हे सगळं पाहून नकळत मनात विचार सुरू होतात की आपलं आयुष्य एवढं बोरिंग आहे का? आपण काहीच करत नाही का? आपण मागे पडलोय का? आता खरं सांगायचं झालं तर सोशल मीडियावर प्रत्येक जण त्यांच्या आयुष्यातला बेस्ट पार्टच दाखवत असतो. पण हे समजूनही अनेक मुलं स्वतःला कमी समजायला लागतात. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मनात कायम असमाधान राहतं. त्यामुळे कधी स्वतःच्या आयुष्याची इतरांसोबत तुलना करू नका. प्रत्येकाची लाईफ सेम नसते. तुमच्याकडे जे आहे ते बेस्ट आहे असं समजा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एकटेपणा. आजकाल फ्रेंड लिस्ट मोठी असते, पण मन मोकळं करायला माणूस नसतो. पूर्वी मित्र मैदानावर भेटायचे, तासन तास गप्पा व्हायच्या, पण आता सगळं ऑनलाईन झालंय. लोक चॅट करतात पण कनेक्ट होत नाहीत. अनेक मुलं मुली रात्री उशिरापर्यंत जागे असतात, मोबाईल हातात असतो, पण मनात हजारो विचार सुरू असतात. काहींना करिअरचं टेन्शन, काहींना पैशांचं, तर काहींना रिलेशनशिप टिकत नाही याचं. पण हे सगळं ते मनामध्येच ठेवतात, कारण त्यांना वाटतं की आपण आपलं दुःख लोकांना सांगितलं तर लोक आपल्याला जज करतील. पण मनातलं शेअर करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं मित्रांनो. आजकाल ना लोक भावना लपवायला शिकलेत. बाहेरून स्ट्रॉंग बनून फिरायचं, मला काहीही फरक पडत नाही असं दाखवायचं, पण आतून ते खूप काही सहन करत असतात. बरं, कोणी स्वतःहून जरी विचारलं ना की काय रे, काय झालं तुला, तर उत्तर मिळतं काही नाही, जस्ट फीलिंग लो. हे फीलिंग लो म्हणजेच आजचं डिप्रेशन आहे. अनेक मुलं दिवसभर हसतात, मस्करी करतात, पण रात्री एकटे असताना शांतपणे रडतात. आणि हीच गोष्ट सर्वात जास्त धोकादायक आहे. जर तुम्हाला इतर कोणी सेफ वाटत नसेल ना, तर तुम्ही तुमच्या आईशी हे सगळं नक्कीच बोलू शकता. कारण एक वेळ अख्खं जग तुमच्या विरोधात जाईल, पण तुमचे आई वडील तुम्हाला नेहमी समजून घेतील. आणखी एक मोठं कारण म्हणजे प्रेशर. आजकाल प्रत्येकाला आयुष्यात खूप लवकर सक्सेसफुल व्हायचं आहे. अगदी 20-22 वर्षाच्या मुलांना सुद्धा असं वाटायला लागलंय की आपल्याकडे पैसे नाहीत, करिअर सेट नाही, म्हणजे आपण मागे पडलो. यावरून घरचे, नातेवाईक, समाज सतत कंपॅरिझन करत असतात. तो बघ किती पुढे गेला आणि तू अजून इथेच. अशी वाक्य माणसाला आतून खचवतात. प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यात आधीच संघर्ष करत असतो आणि त्यात लोकांचं आपल्यावर प्रेशर असतं. आजकाल 90% पडले ना तरी मुलं रडतात, कारण शेजारच्याला 95 पडलेले असतात. करिअर सेटल होणं, पैसे कमवणं या शर्यतीत आपण विसरतोय की आपण माणूस आहोत, रोबोट नाही. अपयशाची भीती इतकी मोठी झाली आहे की जर मी फेल झालो तर 4 लोक काय म्हणतील, हा एकच विचार मुलांच्या आयुष्याची राख रांगोळी करून टाकतो. पण या गोष्टीचा जास्त विचार करू नका, कारण 4 लोक हे नेहमीच आपल्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे कोणत्याच गोष्टीचं प्रेशर घेऊ नका. आणि हो, डिप्रेशन म्हणजे काही वेडेपणा नाही, तो कोणता गुन्हाही नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अडकलाय तर बोला, मोबाईल बाजूला ठेवा आणि माणसांशी बोला. आणि पालकांनाही माझं एकच सांगणं आहे, तुमच्या मुलांना मार्कच्या शर्यतीत धावायला शिकवण्यापेक्षा पडल्यावर पुन्हा उभा कसं राहायचं हे शिकवा. त्यांना महागडा फोन देण्यापेक्षा तुमचा वेळ द्या. लक्षात ठेवा, कोणतीही स्पर्धा तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नसते. आयुष्य हे खूप सुंदर असतं, फक्त ते फिल्टर शिवाय जगायला शिका. बरोबर ना? पटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.